इयत्ता 8वी मराठी पाठ 11वा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा। खित्री महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये आहेत तर्कशुद्ध आणि तर्कसंगत। दुसरा प्रश्न आहे, वैशिष्ट्ये लिहा। त्यामधला अ, श्रीपादशिलाची वैशिष्ट्ये। पहिलं, किनाऱ्यापासून समुद्रात 1.5 फर्लांग आत होती। दुसरं वैशिष्ट्य, पाण्याच्या भरपूर वर होती। आ, शार्क माशाचं पहिलं वैशिष्ट्य जबरदस्त जबडा आणि दुसरं दात हत्तीच्या सुळ्यासारखे। प्रश्न तिसरा आहे, हे केव्हा घडेल ते लिहा। अ, परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील। उत्तर, मन, बुद्धी, डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर। आ, माणसाची अंतस्थ चेतना फुलेल। उत्तर आहे, विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर। चौथा प्रश्न आहे, परिणाम लिहा। त्यामधला अ, स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले। उत्तर, स्वामी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांनी तपासायचे ठरवले। आ, नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नकारले। उत्तर, नावाड्यांनी त्यांना नावेतून न्यायला नकार दिला। प्रश्न पाचवा आहे, तुमचे मत लिहा। अ, ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत। उत्तर, स्वामीजींनी 3 दिवसात 3 खंड वाचल्यामुळे ग्रंथपालाला त्यांच्या वाचनाच्या वेगावर व उपयुक्ततेवर संशय आला। हा केवळ आपली छाप पाडण्याचा प्रयत्न आहे असे त्याला वाटले। मला वाटते की स्वामींसारख्या महान व्यक्तीचा परिचय त्याला झालेला नव्हता। स्वामींचा अपमान करण्याचा त्याचा हेतू नव्हता हे इथे आढळते। माणसाच्या स्वभावाला धरूनच हे घडले आहे असे दिसते। आ, पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत। उत्तर, कन्याकुमारी येथील शिळाखंडावर भारत यात्रा पूर्ण करण्यासाठी स्वामीजींना नावेतून जायचे होते, पण त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे नावाड्याने त्यांना घेऊन जाण्यास नकार दिला। नावाड्यासाठी हा पोटापाण्याचा प्रश्न असल्याने त्याचा नकार योग्य होता। प्रश्न 6वा आहे, स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा। उत्तर अ, निर्भयता। 1, स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली। 2, रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही। आ, मनाची एकाग्रता। 1, ते रोज 1 खंड वाचायचे। 2, मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो। ई, दृढ निश्चय। 1, स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले। 2, ते रोज 1 खंड वाचायचे। ई, देशप्रेम। ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा। उ, वाचनप्रेम। 1, इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत। 2, ते रोज 1 खंड वाचायचे। 3, त्यांनी 3 दिवसात 1 खंड वाचून परत केले। 7वा प्रश्न आहे, तुमचा अनुभव लिहा। अ, काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो, याविषयी तुमचा अनुभव। उत्तर, एकदा आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनासाठी मी बनवलेला महत्त्वाचा प्रकल्प आदल्या दिवशी पॅक करताना माझ्या हातून खाली पडून तुटला। हे मोठे संकट होते। या संकटामुळे मी घाबरून न जाता अधिक जागरूक आणि एकाग्र झालो। मी घाई न करता तुटलेला भाग अतिशय काळजीपूर्वक पुन्हा जोडला, जेणेकरून कोणतीही नवीन चूक होणार नाही। या अनुभवातून मला शिकायला मिळाले की जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा आपण कामाकडे अधिक लक्ष देतो आणि जास्त जबाबदारीने ते पूर्ण करतो। प्रश्न 8वा आहे, खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा। स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार। उडी मारण्यापूर्वी होडीतून माणसाची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे, मग आपण त्यांना फुकट का न्यावे। उडी मारल्यानंतर, स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले। त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर, त्यांचा दम संपला तर। खेळूया शब्दांशी मध्ये। अ, निर्भयपासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते, त्याप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा। ता लावून तयार झालेली सुंदरता, वीरता। त्व लावून तयार झालेली कर्तृत्व, नेतृत्व। आळू लावून तयार झालेली दयाळू, कृपाळू आणि पणा लावून तयार झालेली प्रामाणिकपणा, वेडेपणा।
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. उत्तर सर्वांनी सावध राहून काम करावे. गाडी वेगाने चालवू नये. उत्तर गाडी हळू चालवावी. शिळे अन्न खाऊ नये. उत्तर ताजे अन्न खावे. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. उत्तर सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. उत्तर जॉन प्रामाणिक मुलगा आहे. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ बेसावध. बे उत्तर आहे बेपर्वा, बेअब्रू, बेफिकीर, बेसुमार, बेजबाबदार. शोध घेऊयामध्ये गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील 5 व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. मुद्दे: संक्षिप्त परिचय, उल्लेखनीय कार्य, मिळालेले पुरस्कार. मदर तेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ आणि कैलास सत्यार्थी यांची माहिती इथे दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती पाहू शकता. ही फक्त आपल्याला वर्गात सांगायची आहे. लिहिते हो यामध्ये तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे: पुस्तकाचे नाव, लेखक, लेखिका, पुस्तकाचा विषय, साहित्याचा प्रकार, तुम्हाला आवडलेली पात्रे, त्यातील तुम्हाला विशेष आवडलेल्या घटना इत्यादी. पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई. लेखक आहेत साने गुरुजी. पुस्तकाचा विषय: श्याम नावाच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे हृदयस्पर्शी नाते. साहित्याचा प्रकार आहे आत्मचरित्रात्मक कादंबरी. मला आवडलेली पात्रे म्हणजे श्यामची आई. ती आदर्श, प्रेमळ आणि संस्कारक्षम आहे. मला विशेष वाटलेल्या घटना म्हणजे श्याम जेव्हा खोड्या करतो तेव्हा त्याची आई त्याला रागावण्याऐवजी समजावून सांगते आणि प्रेमाने शिकवते. ही घटना मला खूप आवडली. तसेच आई माझा गुरु हे वर्णन खूप प्रभावी आहे.